रस्त्यांची दयनीय अवस्था, शिवसेनेच्या आंदोलनाचा इशारा, प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू. निलेश तिवारी, शिवसेना तालुका प्रमुख. धामणगाव रेल्वे तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली असून वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. धामणगाव निंबोली मार्गासह बोरगाव निस्ताने दिघी महल्ले, सोनोरा काकडे आदी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच देवगाव पुलगाव मार्गाची अवस्था अत्यंत गंभीर बनली असून या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. स्थानिकांच्या मते दर 3-4 दिवसांनी या रस्त्यावर गंभीर अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. काही दिवसापूर्वी शिवसेना शहर प्रमुख योगेश थाळे हे पुलगाववरून देवगाव मार्गे येत असताना एका दुचाकी स्वाराचा खड्डा चुकवताना अपघात झाला. योगेश थाळे यांनी तात्काळ मदत करून संबंधित व्यक्तीला पाणी पाजून सावरले. अपघातानंतर दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रक खाली जाण्यापासून तो थोडक्यात बचावल्याची माहिती देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन योगेश थाळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली. तसेच 2 ते 3 दिवसात काम सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख निलेश राजकुमार तिवारी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणारे अपघात आणि नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेला धोका अधोरेखित केला. स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर प्रशासनावर दबाव वाढविण्यात आला असून त्यानंतर संबंधित यंत्रणेकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शिवसेनेने रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार व कायमस्वरूपी स्वरूपात करण्याची मागणी करत नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देण्याचे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख निलेश तिवारी यांनी केले आहे. जय महाराष्ट्र. धामणगाव पुलगाव या रोडची जी दयनीय अवस्था झालेली आहे, या रोड हा एवढा वाहतुकीचा रस्ता असेल बघा, एवढा वाहतुकीचा रस्ता असताना या रोडवर मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत आणि या गड्ड्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट झालेले आहे आणि बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागलेला आहे. पण नेत्यांचं या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे शेवटी 2 दिवसापूर्वी आमचे शहराध्यक्ष योगेश थाळे या रोडने जात असताना त्यांच्यासमोर एक 2 व्हीलरवाला त्या गड्ड्यातून गाडी उसळून खालतं पडला. ते आमच्या योगेश थाळे यांना दिसल्याबरोबर त्यांनी त्याला उचललं, पाणी वगैरे पाजलं. त्याला तो व्यवस्थित होता, पण त्याला खूप मार लागलेला होता, पण तो आज व्यवस्थित आहे. पण हे सर्व गांभीर्य लक्षात घेऊन योगेश थाळे ताबडतोब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांची संपर्क केला आणि जर ह्या रस्त्यावर तुम्ही डागडुजी केली नाही 2 दिवसाच्या आतमध्ये तर आम्ही हा रस्ता चक्काजाम करू किंवा आम्ही आंदोलन करू अशी सूचना केल्याबरोबर आज प्रशासनाने देवगाव पुलगाव रोडचे डागडुजीचे काम सुरू केलेले आहे. मी धामणगाव शिवसेना तालुक्यातर्फे प्रशासनाचे धन्यवाद मानतो.